नमस्कार मंडळी, आरती फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण बीटाची कोशिंबीर बनवलेली आहे, ती पण एकदम अगदी मस्त आणि टेस्टी अशी कोशिंबीर बनवली आहे। आता आपण ही कोशिंबीर कशी बनवायची ती बघूया। तर बनवताना तुमच्याकडून काही एखादी गोष्ट राहून जायला नको, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आता आपण बीट असे कट करून घेऊया दोन्ही साइडनी कट करून घेतल्यानंतर मी 3 बीट घेतले आणि एकदम अगदी ताजे बीट घेतलेत मी। हे आपण सगळे मागची पुढची साइड काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण आता याची साल काढून घ्यायची आहे। आता बाकीच्या पण दोन याची अशीच साल काढून घ्यायची आहे। आता आपण हे असे सगळ्याचे साली काढून घेतले। आता आपण बीटाला थोडंसं उकळून घ्यायचं आहे 10 मिनिट। त्याच्यासाठी मी आता तुम्ही हे कुकर मध्ये पण लावलं तर चालेल, कधी कधी कच्च्या बीटाची पण कोशिंबीर चांगली लागते आणि उकळून घेतलं तर त्यापेक्षा पण छान लागते। आता आपण हे उकळून घ्यायचे। इथे मी भांड गरम करून घेतलंय, हे मोदक पात्र आहे। तुमच्याकडे असं काही भांड नसेल तर तुम्ही कुकर मध्ये उकळून घेऊ शकता आणि ह्याचे 2 भाग केले तरी चालतील। आता आपण ह्याचे 2 भाग करायचे आणि एक 10 मिनिट आपल्याला बीट उकळून घ्यायचं अगदी व्यवस्थित। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय। आता आपण 10 मिनिट असे बीट अगदी व्यवस्थित असे उकळून घेतले। आता आपण एक 5 मिनिट आपण याला थोडंसं थंड करून घेऊया, जेणेकरून आपल्याला हातात पकडता येईल असं। आता आपण हे बीट जे 10 मिनिट उकळून घेतलंय ते आता आपण किसून घेऊया किसणीवरनं। आता अशाच प्रकारे मी 3 जे माझे बीट आहेत ते पूर्ण असे उकडून घेतलेले व्यवस्थित अगदी असे मी किसून घेणार आहे किसणीवर। आता आपण मस्त असं 3 बीट आपण उकडून घेऊन किसून घेतलेत। आता आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकायचे। आता दही टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी, आणि मी 2 हिरव्या मिरच्या लांबट अशा ठेचून घेतलेत। तुम्ही कमी तिखट वापरला तरी चालतील, कारण बीट खूप गोड असतं म्हणून आपण चवीसाठी हिरवी मिरची टाकली आहे। आणि त्याच्या सोबतच मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलंय, कारण मिरची मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतली आहे। आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला थोडासाच, एक चमचा किंवा 1.5 चमचा टाकला तरी चालेल, जास्त शेंगदाण्याचा कूट नको आपल्याला। आता आपण हे सगळं मिक्स करूया। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून ह्यामध्ये दही टाकू शकता। तुम्हाला हवं असेल तर अजून 1-2 चमचे तुम्ही दही टाकू शकता, कारण दही आणि बीट कधी पण झाला तर खायला खूप चांगलंच लागतं। आता आपण इथे एक छोटासा पॅन गरम करून घेऊया। त्यामध्ये मी 1 चमचा मोठा असा तूप घेतलाय। आता तुम्ही ह्या ठिकाणी तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालेल, तुपामुळे मी जास्त टेस्टी होईल म्हणून मी तूप घेतलंय, पण तेलाने सुद्धा टेस्टी होतं, तुमच्या चॉईस नुसार वापरलं तर चालेल। आता आपण ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात। जिरे जास्त टाकायचे नाहीयेत, थोडीशी मोहरी पण कमीच टाकायची। आपण अर्धा ते 1 चमचा मिळून जिरा मोहरी टाकूयात, कारण तुम्ही जशी क्वांटिटी बनवाल तसं आपल्याला घ्यायचंय। जास्त पण मोहरी आणि जिरे करपवायचे नाहीत, नाहीतर मग बीटाच्या कोशिंबीरची टेस्ट खूपच चेंज होईल।
आता आपण त्याच्यात कढीपत्ता टाकूया 4-5 पानं. आपण हे असं लगेचच गरमागरम कोशिंबीर मध्ये टाकायचं नाहीये. फक्त फोडणी दिल्यानंतर खूप रायता हा किंवा कोशिंबीर टेस्टी लागते, म्हणूनच आपण त्यात फोडणी टाकायची असते. तर थोडीशी थंड होऊ दे ती फोडणी, मग आपण त्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यात थोडंसं किंचित चवीनुसार मीठ टाकूया, कारण मिरची ठेचताना मी थोडंसं चिमूटभरच मीठ टाकलं होतं. तर तुम्हाला ते मीठ किती आणि आता आपण टाकणारं मीठ हे तुम्हाला तुमचा अंदाज येईल. आता आपण ही जी फोडणी केलेली आहे ती आपण ह्यावर टाकून घेऊया. आणि आता टाकून झाल्यानंतर आता आपण ह्याला थोडंसं एकजीव करून घेऊया. ही तुम्ही जेवणाबरोबर किंवा तशी सुद्धा डाएटला खाऊ शकता, कारण बऱ्याचदा बीट हे कच्चं खाऊ वाटत नाही आपल्याला. तर अशी कोशिंबीर तुम्ही बीटाची बनवून नक्की एकदा ट्राय करू शकता आणि तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा ही कोशिंबीर खाऊ शकता. मस्त अशी बीटाची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत.